आपण सतत ऐकतो की एअरलाईन पायलट त्यांचा लाखांमध्ये पगार असतो, 5 स्टार हॉटेल्समध्ये फिरतात, जगभर फिरतात, तिकीट्स त्यांना फ्री असतात, युनिफॉर्म असतो. पण नमस्कार मित्रांनो, मी कॅप्टन अभिषेक पिंगळे. ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे म्हणजे ग्लॅमरच्या पलीकडे ऍक्च्युली एअरलाईन पायलटची लाईफ काय? माझा हा व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की मी त्यांना डिमोरलाइज करतोय किंवा डिमोटिवेट करतोय. म्हणून मी आधीच स्पष्ट क्लिअर करतो की मी हा व्हिडिओ किंवा हा चॅनल लोकांना स्वप्न विकण्यासाठी नाही बनवलं. मी इथे वस्तुस्थिती सांगणार आहे की जे ऍक्च्युली लाईफ कशी असते एअरलाईन पायलटची, जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि जर तुम्हाला अजून तरी त्याची आवड किंवा त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शन असेल, त्याबद्दलचं पॅशन असेल, तर तुम्ही ते परस्यू करू शकता. मला तुम्हाला इथे काही कोर्स विकायचा नाहीये. मला ना तुम्हाला माझ्या ग्राउंड क्लासमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काही लिंक शेअर करायची आहे, ना मी तुम्हाला काहीतरी सजेस्ट करून त्याच्यातून कमिशन घेऊन पैसे कमावणार आहे. सो माझा काही इंटेन्शन नाही. इनफॅक्ट काय जास्त लोकांपर्यंत करेक्ट माहिती पोहोचेल तेवढं चांगलं आहे. बिकॉज प्रॉब्लेम असा आहे की आपल्या मराठी लोकांमध्ये ह्या फील्ड बद्दल किंवा ह्या प्रोफेशन बद्दल नॉलेज नाहीये, अवेअरनेस नाहीये. सो माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा या प्रोफेशन बद्दल अवेअरनेस वाढवायचा आहे. तर दोन गोष्टी मी क्लिअर करतो, स्पेशली कॉम्पिटन्स बद्दल, की जर तुमचं मॅथ्स फिजिक्स वीक असेल किंवा तुमची इंग्लिशची फ्लुएन्सी चांगली नसेल, तर माझी एक विनंती आहे की प्लीज तुम्ही एकतर ते दोन्ही गोष्टी इम्प्रूव्ह करा किंवा हा प्रोफेशन चूज नका करू, कारण की ते तुम्हाला पुढे जाऊन खूप डिफिकल्ट जाईल. मला माहिती आहे सगळे माझे व्ह्युअर्स मराठी ऑडियन्स आहे आणि बरेचसे लोक मराठी मीडियमचे असू शकतात, सेमी इंग्लिशचे असू शकतात आणि त्यांचं इंग्लिश अप टू द मार्क नसेल. तर मी या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगतोय की माझे जेवढे 2-4 मित्र होते जे मराठी मीडियमचे होते आणि ज्यांनी पायलट ट्रेनिंग ऑप्ट केलेलं, त्यांना अक्षरशः ते सब्जेक्ट खूप अवघड जात होते. म्हणजे ते अंडरस्टँडिंगच तिथूनच सुरुवात होत होती की ते अंडरस्टँडिंगच त्यांना त्या पर्टिक्युलर गोष्टीचं इंग्लिश वीक असल्यामुळे येत नव्हतं. सेकंडली इंग्लिशच्या एक्झाम्स पण असतात. थर्डली इंग्लिशचं रिक्वायरमेंट आहे तुम्ही जेव्हा आरटीवर किंवा रेडिओवर कम्युनिकेट करतात विमानांशी किंवा दुसऱ्या एटीसीसी एअर ट्रॅफिक कंट्रोल. सो इंग्लिश इज अ मस्ट. सेकंड पॉइंट आहे फायनान्स. फायनान्स माझं स्पष्ट मत आहे की कोणी तुम्हाला काही रोजी पिक्चर पेंट करू दे, आपल्या ज्या ग्राउंड क्लासेसमध्ये आपण जातो, फ्लाइंग स्कूलमध्ये जातो, त्यांना तुम्हाला विकायचं आहे कोर्स, ते तुम्हाला कधीच खरं किंवा वस्तुस्थिती सांगणार नाही. कधीही कोणी तुम्हाला असं म्हणलं की आम्ही जॉब गॅरंटी देतो, तर त्यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. अगदी खोटं आहे. तुम्हाला जॉब गॅरंटी फक्त कॅडेट पायलट प्रोग्राम देऊ शकतो, ज्याची सध्याची कॉस्ट 1 करोड प्लस आहे. आणि फायनान्स बद्दल माझं सेकंड स्पष्ट मत आहे की जर तुमच्याकडे 80 लॅक्स सध्या नसतील किंवा त्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी नसेल लोनची, तर प्लीज हा कोर्स करू नका. काही गरज नाहीये. दुसरे खूप चांगले प्रोफेशन्स आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्यावर आणि तुमच्या फॅमिलीवर अननेसेसरी बर्डन प्रेशर फायनान्समुळे टाकणार नाही. मी हे सगळं खूप जवळून बघितलंय. मला माहिती की फॅमिलीला काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात, कारण की ऍज अ पायलट तुमची रिक्वायरमेंट 12वी पास आहे. तर असा विचार करा की 12वी पास झालो मी आणि मला पायलटची नोकरी जर लागली नाही तर काय? 12वीच्या बेसिसवर तर तुम्हाला कोण नोकरी दुसरीकडे देणार नाही. आणि बिकॉज तुम्ही पायलट ट्रेनिंग केली आहे त्याच्यामुळे तुमचं कॉम्पिटन्स दुसऱ्या कोणत्याही फील्डचं नाही. तर माझं एक असं सजेशन राहील की तुम्ही पहिले एकतर ग्रॅज्युएशन कंप्लीट करा, इंजिनिअरिंग करा, व्हॉट एव्हर, आणि मग तुम्हाला जर तरी पण वाटत असेल तर तेव्हा पायलट ट्रेनिंग करा, बिकॉज यू हॅव अ बॅकअप ऑप्शन. बट इफ यू आर कॉन्फिडंट, तुम्हाला माहिती की माझं सगळं स्टेबल आहे, मला 2-4 वर्ष जॉब नाही लागला तरी मी सस्टेन करू शकतो, तर इट इज ओके. तुम्ही 12वी नंतर पण जाऊ शकता. इट इज युअर पर्सनल कॉल. आता मी पॉइंट बाय पॉइंट ब्रेकडाऊन करतो पायलटची ऍक्च्युअल लाईफ कशी असते बियॉन्ड द ग्लॅमर. जॉब्सचा खरं सांगू ना, पायलटचा जॉब ऍज अन एअरलाईन पायलटचे खूप सारे जॉब्स आहेत. तुम्ही प्रायव्हेटमध्ये फ्लाय करू शकता, तुम्ही फ्लाइंग स्कूलमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून जॉबला लागू शकतात. पण जे एअरलाईन आहे, जी निश आहे एअरलाईनचं, तिथे जॉब मिळणं हे टफ आहे. कॉम्पिटिशन खूप आहे. आणि त्याच्यासाठी आता जर तुम्ही पॉप्युलेशन वाईज बघितलं तर 0.05% लोक आपल्या इंडियाच्या पॉप्युलेशनचे पायलट्स आहेत. म्हणजे पायलट्स आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे लायसन्स आहे. आता त्या लायसन्स पैकी किती लोकांना ऍक्च्युली जॉब आहे, त्याच्यापैकी किती लोकांना ऍक्च्युली एअरलाईनमध्ये जॉब आहे, हा रेशो तुम्हाला आता कळालाच असेल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट की पायलटला पूर्ण लाईफभर अभ्यास करायला लागतो, पूर्ण लाईफभर एक्झाम्स द्यायला लागतात, त्याला सुटकाच नाही. एव्हरी न्यू अपग्रेड्स तुम्हाला अभ्यास करायला लागतो. एव्हरी इयर तुमची एक रिटर्न एक्झाम असती. एव्हरी 6 मंथ्स तुमची स्किल टेस्ट असती सिम्युलेटरवर. सो यू आर अंडर रिगरस ट्रेनिंग, रिगरस चेक्स, आणि यू आर ऑलवेज टेस्टेड. सो दॅट ऑल्सो ॲड्स टू द अदर
साइड ऑफ द स्ट्रेस दॅट इज रिलेटेड टू द प्रोफेशन. तर तुम्हाला जर अभ्यास किंवा वाचण्याची आवड नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की इतर प्रोफेशन सारखं की आपण इंजिनियर झालो किंवा व्हॉटएव्हर झालं, जॉब लागला, आता आपला अभ्यास संपला, तर तसं नाही. इथे तुम्हाला रिटायर होऊपर्यंत अभ्यास करायला लागतात, रिटायर होऊपर्यंत परीक्षा द्यायला. ऑब्व्हियसली एक्झाम झाला की पास फेलचं टेन्शन असतंच, पण आता तेच स्ट्रेस जॉबशी पण रिलेटेड आहे. म्हणजे काय, इव्हन तुम्ही जर आता गुगल कराल तर गुगलच्या वर्ल्ड मध्ये सगळ्यात स्ट्रेसफुल जॉब्स मध्ये तर तुम्ही लिस्ट बघितली ना, तर एअरलाईन पायलट आय थिंक असं टॉप 3 मध्ये. त्याचं रिझन असं आहे की बिकॉज यू आर रिस्पॉन्सिबल फॉर सो मेनी लाईफ्स, यू आर अंडर स्ट्रिक्ट स्क्रुटिनी. तुमच्या सगळ्या गोष्टी मॉनिटर केलेल्या जातात. तुम्ही काय करताय, काय नाही करत आहे, आणि ते परफेक्शननी होतंय का नाही, ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू तुम्ही त्या रेडारमध्ये असतात, तुम्हाला मॉनिटर केलं जातं. कारण की या प्रोफेशनमध्ये चुका चालत नाही किंवा कमीत कमी चुका आपल्याला वाचू शकतो. इमॅजिन करा की तुम्ही एक डेस्क जॉब करताय, नो डिसरिस्पेक्ट टू एनी जॉब्स, पण इमॅजिन करा तुम्ही कंपनीमध्ये IT मध्ये आहात आणि आज तुमचं फॉर सम रिझन घरी कोणाबरोबर तरी भांडणं झाली, तुमचा चांगला मूड नाही किंवा तुम्हाला बरं पण नाही वाटत, आणि तुम्ही जॉबवर गेले आणि तुम्ही तुमच्या कलिगला किंवा तुमच्या इतर सबऑर्डिनेट्सला, बॉसला सांगू शकतात की बॉस मी आज नाही 100% नाहीये, आज मी एवढंच काम करू शकतो, किंवा मी आज हाफ डेज घेईल, किंवा मी एवढंच हे करेल, हे उद्या करेल, किंवा XYZ तुम्ही त्यांना समजू शकता. ही पायलटचा जॉब इरिस्पेक्टिव्ह तुमचे पर्सनल लेवलवर काय प्रॉब्लेम चालू आहे, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कसं फील करताय, जे काम तुम्हाला पॉइंट A पासून पॉइंट B पर्यंत जायला करायला लागतं, ते तुम्हाला करायलाच लागतं. त्याच्यात तुम्ही हाफ डे किंवा आज मी एवढं करतो, उद्या करतो, किंवा नंतर घरी गेल्यावर करतो, असं नाहीये. एव्हरी डे यू हॅव टू डू द एक्झॅक्ट सेम थिंग्स दॅट यू हॅव टू डू टू टेक अ फ्लाईट सेफली फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B, बिकॉज त्याच्यात तुम्ही काहीच घालू नये. त्याच्यात डझंट मॅटर तुमचा मूड काय, तुम्हाला बरं वाटतंय का नाही, तुम्हाला आज यायचं नव्हतं का नाही, तुम्हाला ते सगळी कामं तशीच्या तशीच करायला लागतात. आजकाल मी बरेच टीनेजर्स किंवा जेनझी बघतो की खूप लोक पंक्च्युअल नसतात, त्यांना सकाळी उठत नाही, रात्रीभर जागतात, किंवा टाइम हा फॅक्टर नाहीच आहे. तर लेट मी टेल यू, एव्हिएशन अशी इंडस्ट्री आहे त्याच्यात एक एक मिनिटाचा हिशोब द्यायला लागतो तुम्हाला. तुम्ही जर आत्ताच तुमच्या लाईफमध्ये पंक्च्युअल नसाल तर तुम्हाला पुढे जाऊन खूप टफ टाइम फेस करायला लागू शकतो. तुमच्या फ्लाईट्स लिटरली रात्री 2 वाजताही असू शकतात, ज्याला तुम्हाला उठायला लागतं रात्री 12 वाजता. मग तुम्ही कधी झोपणार? काही फ्लाईट्स तुमच्या पहाटे असू शकतात. दॅट कम्स टू द नेक्स्ट पॉइंट की जरी ऑन पेपर तुम्हाला रेस्ट दिलेली असते, पण तुमच्या बॉडीला ती रेस्ट घेण्यासाठी आणि अडॅप्ट होण्यासाठी एक पर्टिक्युलर वेळ लागतो. दॅट गेट्स मी टू द नेक्स्ट पॉइंट की दिवसाला तुम्ही 2-3 फ्लाईट्स करतात. त्या 2-3 फ्लाईट्समध्ये तुम्ही किती वेळा टेक ऑफ करतात, लँडिंग करतात, तुमच्या बॉडीवर जे प्रेशर चेंजेसचे इफेक्ट्स होतात, आणि मी जसं झोपेबद्दल बोललो, तर तेच नाव इज लिंक टू युअर फिजिकल हेल्थ. जसं तुम्हाला माहितीच असेल की पायलट्सला दरवर्षी एक मेडिकल एक्झाम फेस करायला लागते, जिथे तुमच्या सगळ्या बॉडीचं चेकअप होतं. आणि तुम्हाला जर तुमचं करिअर टिकवायचं असेल तर तुम्हाला फिट राहणं हे मॅन्डेटरी आहे. मग तुमचं डाएट, तुमची लाईफस्टाईल, तुमची एक्सरसाइज, वर्कआउट, तुम्ही हे सगळं खूप डिसिप्लिन्ड आणि प्लॅन्ड वेमध्ये जगलं तरच तुम्ही तुमचं करिअर चांगल्या वेनी पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकता. नाहीतर तुम्ही आजकाल न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल किती लोक पायलट्सला हार्ट अटॅक आलाय वगैरे एक्सेट्रा, ह्या सगळ्या स्टोरीज. नंतरचा पॉईंट आहे वर्क लाईफ बॅलन्स. पायलट्सला सॅटर्डे संडे असं काही सुट्टी नसते. पायलट्सला काही फिक्स टाइम पण नसतो. जसं लोकांना 9 to 5 असतं. सणासुदीची पायलट्सला सुट्टी नसते. तुमचा वाढदिवस असेल, तुमची वेडिंग अॅनिव्हर्सरी असेल, बायकोचा बर्थडे असेल, गर्लफ्रेंडचा बर्थडे असेल, त्याच्या सुट्ट्या मिळत नाही. काही एअरलाईन्समध्ये मे बी बर्थडेच्या सुट्ट्या मिळतात, पण इतर तुम्हाला दिवाळी असेल, दसरा असेल, न्यू इयर असेल, तुम्हाला सुट्ट्या मिळत नाही. तुमच्या सुट्ट्या जेव्हा असतील ॲज पर द पर्टिक्युलर रॉस्टर तेव्हाच मिळतात. तुमचं रॉस्टर एव्हरी डे, म्हणजे तुमचं स्केड्यूल एव्हरी डे चेंज होत असतं. तुमच्या सुट्ट्या दर आठवड्याला रोटेट होत असतात. म्हणून ह्या आठवड्यात जर माझी गुरुवारी सुट्टी असेल तर पुढच्या आठवड्यात गुरुवारी नसेल. ह्या प्रोफेशनमुळे तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 दिवस कधी कधी बाहेर राहायला लागतं. तर तुम्ही जेव्हा बाहेर राहतात, म्हणजे हॉटेल्समध्ये राहतात, आणि जोपर्यंत तुम्ही सिंगल आहे, आय थिंक इट्स परफेक्टली ऑल राईट, बट जेव्हा तुमचं वन्स यू आर मॅरिड, यू हॅव चिल्ड्रन, त्याच्या डायनामिक्स चेंज होतात. तर युअर पार्टनर, हुएव्हर दॅट माइट बी, हॅज टू बी रिअली मॅच्युअर अँड शुड बी रिअली ओके विथ द फॅक्ट ऑफ युअर प्रोफेशन. तुमची लाईफ पार्टनर ह्या डायनामिक्सच्या अराउंड खूप अंडरस्टँडिंग आणि ऍडजस्ट करणारी हवी.
नाहीतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागू शकतात. आता दॅट गेट्स मी टू द पॉइंट दॅट इज लिंक्ड इज मुलींसाठी फिमेल पायलटचं काय. तर लेट मी टेल यू, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाही अप्लाय होतात. वेन आय सेड की रात्री बेरात्री जायला लागतं फ्लाईटला, 2-2, 3-3 दिवस घरी बाहेर राहायला लागतं. तर इधर तुमचा नवरा जो किंवा होणारा नवरा असेल, ही शुड बी अंडरस्टँडिंग ऑफ द फॅक्ट की तुम्ही काय करताय. आणि जर तो पायलट असेल तर ही विल बी अंडरस्टँडिंग. अदरवाईज यू हॅव टू फाइंड समबडी हू विल बी ओके ऑफ द फॅक्ट दॅट यू आर आउट ऑफ द हाऊस. आणि मग देन लेटरचं ऑब्व्हियसली मग जेव्हा तुम्हाला मुलं होतात वगैरे, दॅट इज अनदर थिंग, बट यू नो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. आपण मराठी लोक किंवा महाराष्ट्रामध्ये जे राहतात त्यांचा एक प्रॉब्लेम आहे की आपल्याला ना शक्यतो आपल्या सिटीच्या बाहेर जायला आवडत नाही. म्हणजे आता मी पुणेकर आहे तर मला पुणे सोडून जायला लिटरली आवडत नाही. म्हणजे इट माइट बी द केस फॉर यू ॲज वेल. म्हणजे मुंबई आणि पुणे सोडलं तर कुठेच बेसिस नाही आहेत पायलटसाठी. पुण्यात पण हार्डली नाहीच आहे, म्हणजे नसल्यासारखंच आहे. मुंबईतच बेस. मग इतर तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातल्या सिटीतल्या गावातले असताल आणि तुम्हाला जर ते अटॅचमेंट असेल तुमच्या पर्टिक्युलर सिटीचं किंवा तुमच्या फॅमिलीचं किंवा पेरेंट्सचं, आणि तुम्ही त्यांना रिलोकेट नाही करू शकत किंवा फॉर वॉट एव्हर रिझन, तर हे लक्षात घ्या की तुम्हाला वेगळं राहायला लागतं. आणि ह्याची तुम्ही आताच मेंटली यू शुड बी प्रिपेअर्ड की जसं बदल्या होतात तसं आपल्या कुठेही बदल्या होऊ शकतात, कुठेही बेस मिळू शकतं. आणि त्याच्यासाठी मी त्या माइंड फ्रेमचा पाहिजे. कारण बरेच लोकांना नंतर खूप ह्या एका गोष्टीमुळे एअरलाईन पायलटचा प्रॉब्लेम होतो. म्हणतो ना आपण की मग कामाची मजा यायची ती कमी व्हायला लागते. म्हणजे तुम्हाला जी अननेसरी चिडचिड वगैरे हे त्या गोष्टी. यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड फॉर व्हॉट इज गोइंग टू कम. आणि माझा व्हिडिओ बनवण्याचाच उद्देश आहे की तुम्हाला सगळ्यांना सांगणं की ऍक्च्युली लाईफ काय. कारण की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लासवाले वगैरे, ग्राउंड स्कूलवाले, फ्लाइंग स्कूलवाले सांगत नाही. तर मे बी तुम्हाला खूप साऱ्या नेगेटिव्ह पॉईंट सांगून मी तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब केलं असेल. पण ह्याच्यात मग चांगलं काय, फ्लाइंग ना एक सुख आहे, एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे जो मे बी मी वर्ड्स मध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. ती एक फिलिंग आहे आणि तुम्हाला ती फिलिंग इनिशियली जेव्हा तुम्ही ट्रेनिंग स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल ती फिलिंग. So yeah, there are good things about the profession. I love my profession. See, you have to find the love for the work that you do. The amazing scenes that you see from the cockpit, 35,000 फुटावरून जे तुम्हाला गोष्टी दिसतात ते इतर लोकांना नाही दिसत. तुम्हाला लाईक आय सेड, तुम्हाला जे वेगवेगळ्या सिटीज फिरायला मिळतं. युअर लाईफ इज मोर कम्फर्टेबल दॅन मोस्ट ऑफ देम. तुम्ही 5 स्टार हॉटेल्समध्ये राहतात, तुम्ही चांगलं जेवण करतात, तुम्हाला घ्यायला आणायला सोडायला गाडी असते, यू हॅव अ युनिफॉर्म, इट्स अ रिस्पेक्टेबल जॉब. बट अगेन एव्हरीथिंग कम्स विथ अ प्राइस. म्हणजे तुम्हाला ते पगार देताय कारण की तुम्ही काहीतरी सॅक्रिफायसेस करता आणि काहीतरी डिसिप्लिन्ड वे मध्ये जे इतर लोक नाही करत आहेत त्याच्यासाठी तो तुम्हाला पगार दिला. तुम्हाला ऍक्च्युअल पिक्चर जे माहीत नसतं लोकांना, कारण मी जेव्हा या प्रोफेशनमध्ये आलेलो मलाही कोणी गाईड करणारं नव्हतं. तर नाव यू ॲटलिस्ट यू नो व्हॉट यू आर गेटिंग अ सेल्फ इन. तर इफ आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ मी अजून एक व्हिडिओ बनवेल पायलट म्हणजे काय प्रोसेस आहे आणि कसं हाऊ डू यू गो अबाउट थिंग्स स्टेप बाय स्टेप. तो मी बनवत नव्हतं मुद्दामून, कारण की मला ते ओनस नको आहे की मी कोणाला इन्स्पायर केलं पायलट होण्यासाठी आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तीला जर जॉब लागला नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाली ते माझ्यावर नको आहे मला. म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा खूप अवॉइड करत होतो आणि म्हणलं की बनवायचं आहे तर मी आधी सत्य बोलेल आणि मग त्याच्यानंतर मे बी जर अजून कोणाला इंटरेस्ट असेल तर मग मे बी तो पुढचा व्हिडिओ बघ. सो माय बेस्ट विशेस टू यू. थँक्यू फॉर वॉचिंग.